सर, मी माझी तक्रार मागे घेतो. कमळी, प्लीज असं काही करू नकोस. तिला शिक्षा मिळाली पाहिजे. वेळ लागलाय का या मुलीला? माझा निर्णय झालाय सर. अनिकानं माझं आयुष्य बर्बाद करायचा प्रयत्न केला. खरं तिचं आयुष्य बर्बाद करून मला तिच्यासारखं नाही व्हायचं. कारण मी जेलमधलं आयुष्य काय असतंय हे बघितलं. तेव्हाच मी ठरवलं, जेव्हा केव्हा अशी येळ येईल आणि जो कुणी आरोपी असेल त्याच्या वाटेला मी जेलमधलं आयुष्य नाही येऊ देणार. कमळी, तुझं बरोबर आहे, पण पुन्हा एकदा विचार कर. अगं, त्याशिवाय या लोकांना अक्कल नाहीये. आणि हा साधा सुद्धा गुन्हा नाहीये. थंड डोक्याने केलेलं प्लॅनिंग आहे. ती क्रिमिनल माइंडेड मुलगी आहे. हे बघ, आज तिने हे केलंय, उद्या जाऊन ती कोणताही मोठा गंभीर गुन्हा करू शकते. चांगुलपणा दाखवायची तिची लायकी नाहीये कमळी. होय सर, मी जे बोलायलोय ते विचार करूनच बोलतोय. ठीक आहे. अनिका माणसाची एक चूक, एक गुन्हा दुसऱ्याच्या आयुष्याची पाक वाट लावू शकते. माझी काय बी चूक नसताना तू मला जेलमध्ये जायला लावलंस. खरं तिथं जाऊन तिथल्या अनुभवानंतर माझ्या ध्यानात आलं की ह्यो त्रास अजून कुणाला बी होता कामा नये. तुला बी नाही. खरं तुला एकच सांगणं आहे, आता तरी सुधर. तुझ्या मनातला सगळा द्वेष काढून टाक. सगळ्यांसंग गोडी गुलाबीने राहा. नाहीतर एक दिवस स्वतःच्याच हाताने स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करून घेशील. मैत्रीण समज, बहीण समज, नाहीतर आणि काय, पण माझ्या बोलण्याचा विचार कर. नाही, एक मिनिट. म्हणजे जे काय झालंय ते वाईटच झालंय, पण आपण, मला वाटतं पुढचा कार्यक्रम उरकून घ्यायला हवा. आणि म्हणूनच मी नयनतारा मॅडमना अधिकृतरित्या GS नावाची घोषणा करण्याची विनंती करतोय. या वर्षीची GS आहे कमळी मोहिते. कॉंग्रॅच्युलेशन्स. ऋषी, शपथ आहे मातीची, एकमेकींच्या साथीची, या वर्षीची GS कोड. ऐका ना. हाँ बोला ताई. कमळी मोहिते इथंच आहे का? अहो ताई, एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये कितीतरी पोरी शिकतात. आता कुणाचं म्हणून नाव लक्षात ठेवायचं? एक मिनिटात तुम्ही साईडला, साहेबांची गाडी येते. राजन, कोणाला बघतोस? आई, मी गौरीला बघितल्यासारखं वाटलं ग, पण आता पाहिलं तर कोणीच नाही इथे. काय?
कदाचित मला भास झाला असेल. असू दे राजन, लवकरच तुझी आणि तिची भेट होईल नक्की. आपण ज्या कामासाठी आलोय ते करूया. हो आई, अनिकाने जे केलंय ना त्याला माफी नाहीये. अनिका जरा शांत हो. मॉम, नॉट राईट नाउ. अनिका, माफी माग. कमळीची माफी माग. आई पण तू एक शब्दही बोलू नकोस रागिणी. जे काय घडलंय ते सगळं कळलंय मला. इलेक्शन जिंकण्यासाठी या थराला गेलीस तू. एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालीस. अगं कुठून शिकलीस हे सगळं? नशीब तुझं, कमळीचा चांगुलपणा म्हणून तिने तुझ्या विरुद्धची तक्रार मागे घेतलीये. मी जर तुझ्या जागी असते ना तर तुला 100% जेलमध्येच पाठवलं असतं. माफी माग तिची. कमळी, मी तुझी माफी मागतो. अनिकामुळे तुला जेलमध्ये जावं लागलं. खरंच आय एम व्हेरी सॉरी. काकाओ, काय करताय तुम्ही? तुमची यात काय बी चूक नाही. आणि अन्नपूर्णा आजी जर इथं असते तर त्यांनी हे सगळं घडूच दिलं नसतं. प्लीज तुम्ही नका हात जोडू. कमळी, तू जरी तिला शिक्षा दिली नसलीस ना तरी मी देणार आहे. त्याच्याशिवाय डोकं थाऱ्यावर येणार नाही तिचं. अनिकाला मी कॉलेजमधून काढून टाकते. पण आजी, हे कॉलेज तर माझं. आजी प्लीज असं नका करू. अहो, अनिकाला कॉलेजमधनं बाहेर काढून तुम्हाला असं वाटतंय का ती सुधारणार आहे? अहो, उलट ती अजून एकटी पडेल आणि अनिक काहीतरी करून घे. आणि मला ते नकोय. प्लीज असं नका करू. आता मी कुणाचंही ऐकणार नाहीये. हिला काहीतरी शिक्षा झालीच पाहिजे, नाहीतर आणखीन उच्छाद मांडेल ही.